नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सर्व मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आता व्लॉग खूप उशिरा चालू झाला आहे. आज 9-9:30 वाजले, ते पण रात्रीचे. तर आता व्लॉग म्हणण्याऐवजी छोटीशी अपडेट द्यायची आहे तुम्हाला. तर माझी तब्येत बरी नव्हती, तर आज थोडीफार नाही, खूप बरी आहे तब्येत. तर अचानक आहे ना, काय झालं, अद्दूची तब्येत बिघडली दुपारी खूप. 3 वाजता तिची तब्येत, तिला ताप आलं. एवढं भयंकर ताप होतं तिला. तिचं जवळही गेलं तर इतकं वाफ येत होतं ना, तेवढं तिचं शरीर तापत होतं. खूप भयानक ताप होतं तिला. राहतच नव्हती ती. म्हणत होती मला पकडून राहा, मला घेऊनच राहा, असं तसं. मग तिलाच घेऊन राहिली मी. नंतर मग अद्दूच्या पप्पाला कॉल केलं. त्याने ड्युटीवर गेले होते. अद्दूचे पप्पा आल्यानंतर मग 7:30 पावणे 8च्या दरम्यान आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो. म्हणजे ते आता सगळीकडे व्हायरल आहे वातावरण, तर माहीतच असेल तुम्हाला. सगळीकडे या सीझनमध्ये व्हायरल चालूच असते. म्हणजे लहान लेकरांना प्लस मोठ्यांना सुद्धा ताप, खोकला आणि सर्दी हे सगळं चालू असतं. तर ते वातावरणामुळेच झालं, डॉक्टरांनी सांगितलं. तर आता औषध वगैरे दिलं तिला. दवाखान्यातून आल्यानंतर ती आता बरी आहे. तसं ती आत्ताच सकाळपासून थोडंसं जेवण केली. सकाळी बस थोडासा डोसा खाली होती, त्यावरच होती ती. अदरवाईज काहीच खाली नाही पूर्ण दिवसभर. आणि सायंकाळी बिस्किट चारण्याचा प्रयत्न केला, ॲपल चारण्याचा प्रयत्न केला, दूध पाजण्याचा प्रयत्न केला, तरी खाल्लीच नाही ती. आता थोडंसं वरण भात वगैरे खाल्ली, औषध वगैरे पाजले तिला. आता ते व्यवस्थित आहे, तिथे बसून आहे. तर एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या घरी जर लहान बाळ असेल तर खरंच त्यांची काळजी घ्या. आणि डॉक्टर पण सांगतात की पाणी त्यांना गरम करून द्या. पाणी गरम करून थंड करून, म्हणजे उकडून थंड करून द्या. तर अदूला मी 12ही महिने तसंच पाणी देत असते तिला. म्हणजे तिचं पाणी सेपरेट, मी प्रवास वगैरे झालं ना, तिचं पाणी सेपरेट घेऊन जाते मी. आणि सासरी किंवा माहेरी गेली तरी तिथे पाणी तिला गरमच करून देते मी. असं पाणी तिला कधीच देत नाही. तर तुमच्या घरी छोटं बाळ असेल तर प्लीज तुम्ही पण म्हणजे लहान मुलांना पाणी हे ना उकडूनच देत जा. कारण की वातावरण खूप खराब आहे. आणि पावसाळ्यात तर 100% पाणी उकडून देत चला पावसाळ्यात. कारण की पाणी वगैरे खराब असतं थोडं, तर त्यापेक्षा उकडून दिलेलं बरं. आणि मोठे व्यक्ती आहेत ना, त्यांनी पण उकडूनच प्यायला पाहिजे. पण आपण नाही पीत तरी चालेल, पण लहान मुलांना तुम्ही उकडून पाणी द्या. तर आता अदू व्यवस्थित आहे, छान. म्हणजे ताप तिचं थोडं कमी झालं, औषध वगैरे दिलं तिला, ताप कमी झाला, आता बरी आहे. नाहीतर खूप टेन्शन आलं होतं, कारण की एकाएकी ताप तिला, एवढं भयंकर ताप आलं होतं ना, खूप जास्त ताप होता. आता बरी आहे ती. करत आहे ती तिकडे. ते मोबाईलवर सॉन्ग लावते ती आणि डान्स करते. तिला डान्स करायला खूप आवडते खरंच. आणि हा गुण आहे ना, म्हणजे डान्सवाला जो गुण आहे ना, तो माझ्याकडूनच गेला आहे तिच्यात. कारण की तिच्या मम्माला डान्स करायला खूप आवडते. मम्मा हाय कर बाळा. तर ती थोडं मोबाईल बघत आहे. मोबाईल म्हणजे ती काही नाही, फक्त गाणं लावते तिचं फेवरेट. एक कालीबिंदी म्हणून गाणं आहे ते आपलं, ते लावते. आणि एक गोंडी सॉन्ग आहे, आदिवासी नृत्य आहे, ते लावते. आणि त्याच्यावरती ठुमके मारते खूप छान. तर तिला खूप आवडते असं डान्स करायला. ही छोटीशी अपडेट द्यायची होती तुम्हाला. आजचा व्लॉग काही जास्त मोठा होणार नाही आहे, कारण की मूड पण नाही आहे. माझं पण खूप डोकं दुखत आहे. तर कारण की रात्र खूप उशिरा झोपलोत आम्ही. कालची रात्र खूप भयानक झाली. आणि कारण की याचा रिझन मी तुम्हाला कधीतरी नेक्स्ट टाइम नक्कीच सांगणार, आता नाही सांगत. तर चला, आजच्यासाठी एवढंच. तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. लहान बाळ असेल तर त्यांची जास्त काळजी घ्या. तर चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन आले असाल त्यांनी पण एकदा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.